हॅलो गाईस, नमस्ते आणि वेलकम टू यज्ञाच क्रिएटिव्हिटी। तर आज आपण खूप दिवसांनी भेटत आहोत, तर तुम्हाला कसं वाटतं ते प्लीज कमेंट करा। आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे की आम्ही चाललोय आता आत्याच्या गावाला, वीकेंड आहे म्हणून। आणि किती मस्त पोच देत आहेत बघा माझी भाऊ। तर आता आम्ही जस्ट निघाला आहोत इचलकरंजीतून आणि काय सांगू, आम्हाला तिथं जाण्यासाठी खूप एक्सायटेड असतो आम्ही कायम। तर गेल्यानंतर आम्ही खूप मजा करतो, म्हणजे लिंबू वगैरे तोडतो, खेळतो, खूप मजा येते आम्हाला। तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत। आता बघूया पुढे काय होतंय। तर जाता जाता आम्हाला राजापूर धरण लागतं आणि तिथे खूप गार पाणी होतं, खूप मस्त वाटत होतं। मग आम्ही थोडा थांबलो तिथे आणि तर खूप सारे बायका वगैरे खूप असे धुणं वगैरे धुत होते। तर तिथे एक छोटंसं पिल्लू होतं, ह्याचं काय म्हणतात त्याला, गोटचं किंवा शीपचं, मग त्याच्या शेळीचं मग त्याला मी घेतला हातात, म्हणजे मला भीती वाटत होती, पण कसं करून बाबांनी हातात देऊन मी घेतला आणि ते तर माझ्यासोबत येतच नव्हतं। मग त्याला कसं तर करून 2 मिनटं मी फिरवलं, खूप मज्जा आली। त्याच्यानंतर आता आम्ही पाण्यात बसलो, म्हणजे गार पाणी होतं ना, खूप मज्जा येत होती। मग आम्ही दगडं वगैरे फेकून खेळत होतो, पण शेवटी ओजेसच जिंकला, काय उपयोग नाही झाला। आणि तिथे एक छोटासा टांगा होता, पण त्याला बैल नव्हते। त्याच्यानंतर आम्ही खूप मज्जा केली तिथे आणि मी मस्त राणीसारखी वर बसले आणि दोघं मला वरडत होती। त्यानंतर तिथे खूप सारी काय म्हणतात त्याला, म्हशींना वगैरे धुत होती, खूप मज्जा वाटली बघून। आणि त्याच्यानंतर आम्हाला एक मासा पकडणारा दिसला आणि आम्ही थोडं त्याची मदत घेऊन मासा पकडण्याचा प्रयत्न करत होतो, पण आम्हाला काय मासा सापडला नाही। परंतु त्यांनी 2-3 मासे पकडले होते आणि ते खूप मोठे होते। तर तुम्हाला दाखवते, आणि मासे पकडायला पण खूप मज्जा आली आम्हाला। आणि ही सगळी मज्जा घेता आम्हाला कळच नाही की 1 तास सहज निघून गेला। मग त्याच्यानंतर बाबांचा ओरडा कोण आम्हाला गाडीत बसायला लागला आणि आता मी पुन्हा निघालो आहोत मांजरीच्या दिशेने जायला। आणि बघता बघता आम्ही पोचलो पण आत्याच्या घरी। काय केलंय ते सगळं जेवायला? कोण केलं हे रस्सा? ओ माय गॉड, जरा हलव मस्त त्याला। ठीक आहे, राहू दे। आता हे काय आहे? भात? ते चिकन आहे का मटन आहे? चिकन आहे, ठीक आहे। मस्त पैकी इथं आमचं जेवण तयार आहे। हे काय? पनीर आहे, व्हेज। ओ, व्हेज वाल्यांसाठी पनीर आहे। मस्त जेवण कोण केलंय? आमची आई केली। अच्छा, आई, स्वराची आई। हाय, तुम्ही जेवण केला ना? पण स्वरा सांगायला की सकाळी 5 वाजून जेवण केले। काय तुम्ही सगळं चुकीचं सांगते, ती फक्त भांडी घासले बघा, फरची दुसरी भांडी घासली। तेवढं तर करते ना? करतेस ना, काय खोटं बोलायला? मग त्याच्यानंतर आम्ही लगेच जेवणावर ताव मारला, कारण की थोड्या जणांचं व्हेज होतं, पण आमचं खूप मस्त नॉनव्हेज केलं होतं त्याने, मस्त मज्जा आली। आणि चिकन तर 1 नंबर झालं होतं चुलीवरचं।